जीएसटी बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद। आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब। 22 सप्टेंबरपासून नवे जीएसटी दर लागू होणार। आरोग्य आणि जीवन विम्यावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाही। जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार। जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोदी सरकारचा निर्णय। मराठा आरक्षणावर काढलेल्या जीआरवरून ओबीसी बांधव आक्रमक। नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला सीएम फडणवीस भेट देण्याची शक्यता। ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। ओबीसी उपसमिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर भुजबळांसह पंकजा मुंडे, गणेश नाईक आणि गुलाबराव पाटील उपसमितीत। नागपूरच्या सोलर एक्सप्लोजिव्ह कारखान्यात भीषण स्फोट। एका कामगाराचा मृत्यू। स्फोटापूर्वी कामगार बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता। कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट। हिमाचल प्रदेशच्या मंडी इथे दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू। तर जम्मूमध्ये अचानक आलेल्या ढगफुटीत अडकलेल्या 40 जणांना हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलं रेस्क्यू। यमुना नदीला आलेल्या पुराचा राजधानी दिल्लीला फटका। अनेक सखल भागात शिरलं पाणी। 10,000 लोकांना केलं स्थलांतरित। निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार बंद। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सहपत्नीक वर्षावर भेट। मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन। आणि रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। अंबानींच्या हस्ते राजाची आरती। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे। या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत। या उपसमितीमध्ये भाजपकडून 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 सदस्य असणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम आहे आणि योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बाबतीत सातारा गॅझेटचा निर्णय सरकारनं महिन्याभरात घ्यावा। पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये असं मत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलंय। हैदराबाद गॅझेटचा विषय निकाली निघाला, त्यामुळे आता सातारा गॅझेट आणि संस्थांच्या गॅझेटवर सरकारनं अंमलबजावणी करावी अशी मागणी कदम यांनी केली आहे। जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर ते रस्त्यावर उतरून सोडवू शकतो, हे जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनातून दाखवून दिलं। हा मराठ्यांचा व्यापक विजय असल्याचं वक्तव्य शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलं। लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारचा मराठा आरक्षणासंदर्भातला जीआर फाडलाय। सरकारविरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले असून आंदोलनादरम्यान हाके यांनी मराठा आरक्षणासाठीचा राज्य सरकारचा जीआर फाडला। ओबीसी समाजाचं आरक्षण ओरबाडू नका असं म्हणत ओबीसी समाज बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली। जरांगेंच्या मागण्यांचा सरकारनं काढलेला जीआर फाडून पायदळीत उडवण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ओबीसी आंदोलकांनी ठिय्या मांडला। इंदापुरात ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले। इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारात जीआरची होळी करत ओबीसी बांधवांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी करत भंडाऱ्यात ओबीसी संघटनांनी धरणे आंदोलन केलं। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेण्यात आला, यात काहीही आश्चर्य नाही। सरकारनं सुवर्णमध्य साधलं असून यामध्ये ओबीसींचं कोणतंही नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपुरातील ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केली आहे। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघटनांनी जीआरची होळी करत सरकारविरोधात निषेध नोंदवला। ओबीसींवर अन्याय होता कामा नये अशी प्रतिक्रिया ओबीसी बांधवांनी दिली। पंढरपूरच्या करमाळा पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जनशक्ती शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। महिला शेतकरी वर्षा ढवळे यांची पोस्टात 5 लाख रुपयांची ठेव असून त्या वारंवार मागणी करून देखील मिळत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक संपन्न झाली। तात्काळ मराठा समाजाचा शासन आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। ओबीसी डीएनए असणाऱ्या भाजपनं आता अन्याय करायला सुरुवात केली का असा सूर ओबीसी समाजाच्या बैठकीत उमटला।
पंढरपुरात एकादशी निमित्त टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि वारकरी महाराज मंडळींच्या साक्षीनं सहकार गणेशोत्सव मंडळाची महाआरती संपन्न झाली। हजारो महिला आणि वारकरी भक्तांनी एकत्रित येऊन पंढरीचा महाराजा अशी ओळख असणाऱ्या गणेशाची महाआरती केली। गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी कोकणकर निघाले असून त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। चिपळूणमधील बहादूर शेख नाका ते गुहागर बायपास यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका कोकणकरांना बसलाय। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। याचबरोबर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय। नागपूर शहरात बुधवारी सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली। 1 तास धुवाधार बरसल्यानंतर थांबलेले ढग पुढे दिवसभर शांत राहिले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते। राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत। मोठ्या धरणातील पाणीसाठा 93.12% गेलाय। मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा हा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% गेलाय। पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त 2 ढोलताशा पथकांची परवानगी असणार आहे। कोणतंही पथक स्थिर वादन करणार नाही। शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। कोकणवासियांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेनं पनवेल ते चिपळूण दरम्यान 2 विशेष अनारक्षित गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे। अनंत चतुर्दशी दिनी होणाऱ्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेनं संपूर्ण तयारी केली असून गणरायाला निरोप देण्यासाठी विविध सोयी सुविधांसह प्रशासन सज्ज आहे। विसर्जन सुलभ निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी महापालिकेचे जवळपास 10,000 अधिकारी कर्मचारी, 245 नियंत्रण कक्ष तसंच अन्य विविध सोयी सुविधांसह सुसज्ज आहेत। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचं जाळं विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 5 मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी आणि 2 स्थानकांच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली। त्यामुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गणेशोत्सवाच्या निमित्तानं बूस्टर मिळालंय। मुंबई महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमुळे व्यापारी गाळे, व्यावसायिक जागा तसंच काही निवासी बांधकामं बाधित होत आहेत आणि यामुळे प्रकल्प बाधितांकडून व्यापारी गाळ्यांच्या बदल्यात निवासी घरं मिळावीत अशी मागणी होत होती। महापालिकेनं 2009 मध्ये याबाबत धोरण आखलं होतं, मात्र ते कालबाह्य झाल्यानं आता सुधारित धोरण जाहीर करण्यात आलं। आता एक सविस्तर बातमी। ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत। तर छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे आणि दत्तात्रय भरणे सदस्य आहेत। या उपसमितीमध्ये भाजपकडून 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 सदस्य आहेत। ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम आणि योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे। ओबीसी करता उपसमिती मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। या समितीचं काय काम काय राहील? समितीचं काम काय? या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे देऊ। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 20 प्रभाग महापालिकेनं जाहीर केलेत। पहिल्यांदाच 4 नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना जाहीर झाली आहे, तर 20 नंबरचा प्रभाग 5 नगरसेवकांचा असणार आहे। महापालिकेच्या संकेतस्थळावर ही प्रभाग रचना उपलब्ध आहे। सांगली महापालिका निवडणूक ताकदीनं लढवू असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे। आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले। कुडाळ नगरपंचायतीतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 8 पैकी 6 नगरसेवकांना शिस्तभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलंय। गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्याही अधिकृत बैठका, सभा अथवा कार्यक्रमांना अनुपस्थित राहणं, वारंवार इतर राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर उपस्थिती दाखवणं या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। आशियातील सगळ्यात मोठे कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिककडे पाहिलं जातं। नाशिकमधील शेतकऱ्यांचा कांदा केंद्र सरकारनं खरेदी केलेला आहे, मात्र पैसे दिले नाहीत। 72 तासांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे द्यावे असा नियम असताना तो डावलून 72 दिवस झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले नाहीयेत आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली।
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचीही शेतकऱ्यांनी भेट घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली. किरीट सोमय्या कोण आहेत? ना आमदार, ना खासदार, ना मंत्री. मग कोण आहेत जे पोलीस आणि प्रशासनावर दबाव टाकतात, असा सवाल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय. अमरावती जिल्ह्यामध्ये एकही बांगलादेशी नागरिक नाही, तरी अमरावतीमध्ये येऊन खोटे आरोप करतात, असा दावा ठाकूर यांनी केला. आता एक सविस्तर बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. निमित्त होतं गणेशोत्सवाचं. गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह वर्षा या शासकीय निवासस्थानी जात बाप्पांचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. गेल्या 15 दिवसातली राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातली ही तिसरी भेट आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर दोन बड्या नेत्यांच्या भेटींमुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत.